मला माहित नव्हतं की गोरेंचं नाव एवढं ट्रेंडिंग मध्ये का चाललंय. मला असं वाटलं की गोरेंच्यासाठी कुठेतरी फार मोठी काहीतरी पदवी बहाल केली आहे का, काय चाललंय. मग नंतर मला कळलं की ती पदवी काय होती काय नाही ते. परंतु आपण जे म्हणतोय ना की गोरे आणि राऊतांचा वाद, तर वाद किंवा चर्चा ही नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये होते. गोरे नेते संजय राऊत यांची बरोबरी करू शकत नाही, कारण सन्माननीय संजय राऊत साहेब हे संघटनेसोबत ज्या कठीण काळात उभे आहेत त्याच्या पासंगालाही जयकुमार गोरे असू शकत नाहीत. मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेल की काही लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री जरी झाले तरी त्यांना तो ऑरा मिळणे कठीण असते. तो ऑरा गोष्ट करताय, परंतु जयकुमार गोरे म्हणताय संजय राऊत नाही. त्याच्यात मला वाटतं त्याच्या पुढचं व्हर्जन सुद्धा नंतर तुम्ही बघितलं असेल की ते जयकुमार गोरे कशा पद्धतीने पार्लमेंटरी ऑन रेकॉर्ड सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे कोण आहेत, जरी ते म्हणाले की संजय राऊत कोण आहे ते मला माहीत असतानाही, पण तुम्ही जर मला विचाराल ना जयकुमार गोरे कोण आहेत तर मला ते माहीत आहेत. बरं का, मला गोरे माहीत आहेत. मला गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. फलटण साताऱ्यामध्ये ज्यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली होती ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहे. ज्या जयकुमार गोरेंच्याबद्दल अनेकांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत ते जयकुमार गोरे मला उत्तम पद्धतीने माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंनी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन सोलापूर भाजपवाल्यांचा अगदी नाकी नऊ आणले ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंबद्दल विजय चौधरीच्या ऑडिओ क्लिपमध्ये ते 10% कामं घेतात ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. पुढे बोला. जरा वेळ पाटील म्हणतात की एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे बरे अशी म्हणण्याची वेळ असू शकतं. काही गोष्टी उशिराने कळतात. मी म्हटलं ना माझ्या पक्षप्रमुखांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तर माझ्या पक्षप्रमुखांना मार्केटिंग करता येत नाही. शिंदे साहेब कसं हवेत चलता विमान थांबून मार्केटिंग करू शकतात, तर त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल उत्तम आहे. माझे पक्षप्रमुख मात्र मार्केटिंगमध्ये थोडे कमी पडतात. त्यामुळे त्यांचा जो हातगुण आहे तो लोकांना जरा उशिरा कळतो.